NSYच्या वतीनं आज रोजगाराच्या मागणीसाठी एल्गार जो आहे तो सरकार विरोधात या ठिकाणी पुकारलेला आहे। नागपूरच्या विधान भवनावर हा मोर्चा जो आहे तो NSYचा धडकतोय। इंदिरा मैदान या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात झाली। आपल्यासोबत प्रांताध्यक्ष जे आहेत ते या संपूर्ण संदर्भाने बोलण्यासाठी आहे। काय नेमक्या मागण्या तुम्ही घेऊन जाताय? एक आक्रमक पद्धतीने आंदोलनाच्या ठिकाणी पुकारलेलं आहे। आपण बघतोय की जेव्हा 2024ची विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक त्यांनी आश्वासनं दिले होते। 25 लाख लोकांना आम्ही रोजगार देऊ, युवकांना, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देऊ। पण आज 6 डिसेंबरला 1 वर्ष सरकारला पूर्ण झालेलं आहे, पण कुठलीही कार्यवाही आजवर सरकारने केलेली नाही। राज्यात 2 लाखाहून अधिक पदं रिक्त आहे MPSCचे सरकारी कर्मचाऱ्यांचे, पण शासन त्यावर काही गांभीर्याने कार्यवाही करत नाही। उलट कंत्राटीकरणाला वाव देऊन कंत्राटदारांना जास्तीत पैसे कमवून देण्यासाठी किंवा त्यांच्यामार्फत पैसे शासन या सरकारच्या जे सत्ता चालवत आहे सत्ताधारी घेण्याचं काम करत आहे, असा आमचा NSYचा स्पष्ट आरोप आहे। सोबतच जे आदिवासी आणि समाज कल्याण हॉस्टेलची दुरवस्था झालेली आहे ती अत्यंत दयनीय आहे। मंत्री अत्यंत मदमस्त झालेले सरकारमध्ये पाशवी बहुमतामध्ये हे सगळे माजलेले आहेत। कुठेही खाली यांचं लक्ष नाही आहे। विद्यार्थी त्रस्त आहे। ही विद्यार्थ्यांच्या मुद्दे घेऊन आम्ही या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत। GPC द्वारे रोजगार निर्मिती करणार असल्याचं सुद्धा आज हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं। नव्यानं पुन्हा रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन जे त्यांनी दिलेलं आहे। 2014 पासून आपण हेच बघतोय। एंटरटेनमेंट स्मार्ट सिटी दिसली तुम्हाला कोणाला? इथं मिहानसाठी गडकरी साहेबांनी, मला आठवतं, खूप मोठा लवाजमा करत युवकांची दिशाभूल करून 2014ला यांनी देशावर शासन केलेलं आहे। मोदी हे विद्यार्थ्यांना आणि युवकांना दादांत खोटत बोलत आहेत। यांनी तुम्ही बघतायत झपाट्यांनी प्रायव्हेटायझेशन करतायत। गरिबांचे विद्यार्थी कुठून 5 लाख रुपये फीस भरणार, कुठून 2.5 लाख रुपये फीस भरणार? तुटपुंजी स्कॉलरशिप देऊन तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसला युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करून गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे। 2014 पासून एकही शेवटच्या रांगेतील व्यक्तीसाठी योजना या सरकारतर्फे आखण्यात आलेली नाही आहे। हे सरकार गरिबी आणि श्रीमंतीतली दरी वाढवत आहे, यांची ही मानस आहे आणि क्रोनी कॅपिटलिझमद्वारे भारतावर राज्य यांना करायचं आहे। त्यामुळे या सरकार सगळ्यांचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जी आहे ते सरकार वाढवत आहे। नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या अशा पद्धतीनं मागणी करत या ठिकाणी युवक काँग्रेस NSYचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।